35 वर्षाची विवाहित महिला आणि 25 वर्षाचा प्रियकर इंडो अमेरिकन हॉटेलमध्ये रूम नंबर 203मध्ये दुपारी 12 वाजता असं काय घडतं. तर काय घडतं ते बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. नवरा बायको आणि 2 कुटुंब, छान कुटुंब असतं, सगळं व्यवस्थित चालू असतं. नवरा खाजगी कंपनीमध्ये जॉबला असतो, बायको पण नर्सिंग झालेलं असतं, खाजगी हॉस्पिटलमध्ये जॉबला असते, सगळं छान व्यवस्थित चालू असतं. त्यामध्ये जसं काही घडतं तर सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो अनैतिक संबंधाचा शेवट भयंकरच होतो. तर 35 वर्षाची विवाहित महिला असते आणि तिचा प्रियकर असतो 25 वर्षाचा. रेखा, तिला 2 मुले असतात. पती हा खाजगी कंपनीमध्ये जॉब करत असतो, त्याचं नाव आहे नरसिंह. रेखा आणि नरसिंह नवरा बायको असतात. तर दोघांमध्ये 2023मध्ये भांडण होतं. 7 वर्षाचा संसार होतो त्यांचावाला. 7 वर्ष संसार करून 2 मुलं असतात, छान कुटुंब असतं. त्यामध्ये 35 वर्षाची महिला असते रेखा, हिचं अमित नावाच्या मुलाची ओळख होते. तर ओळख कशी होते तर अमितचं दुकान असतं, तो एम्ब्रॉयडरीचं काम करत असतो. तर तिथे ती जाते, तिचं काम असतं आणि दोघांची ओळख होते. एकमेकांना नंबर देतात, तिथूनच सुरुवात होते अनैतिक संबंधाची. तर दोघांची ओळख होते, बोलणं होतं, भेटणं होतं, सगळ्या गोष्टी होतात. भरपूर दिवस भेटतात. तर एक दिवस रेखाचं आणि तिचा नवरा नरसिंह दोघांचं भांडण होतं. तर भांडणामध्ये काय होतं, ती घर सोडून जाते आणि मुलंही तिच्या नवऱ्याकडेच असतात. तर ती घर सोडून जाते आणि एकटी राहते फ्लॅटमध्ये. आता आम्ही इथल्या रेखाला काही टेन्शन नसतं, दोघं फुल एन्जॉय करतात, नाही ते चाळे करतात, सगळ्या गोष्टी करतात. त्यानंतर आता हिचं तर लग्न झालेलं असतं, हिला 2 मुलं असतात. पण त्याचे अमितचे घरचे त्याचं लग्न ठरवतात. तर रेखाला काय माहिती नसतं. तर त्यांचा साखरपुडासुद्धा होतो दिवाळीमध्ये, ते सुद्धा रेखाला माहीत नसतं. पण एक दिवस जेव्हा ते रूमवर भेटतात, इंडो अमेरिकन हॉटेल जे आहे तिथं भेटतात, रूम नंबर 203. तर दुपारी 12चा टाईम असतो, 12 डिसेंबर 2025. तर काय होतं तर अमितला फोन येतो, दोघं भेटलेले असतात रूमवर, तिथं फोन येतो. त्यामध्ये त्याची जी साखरपुडा झालेला असतो तिचा कॉल असतो. त्यानंतर अमित तिला सांगणार असतो, पण त्याला वाटतं की रेखाला कसं सांगू. तर असं होतं. पण आता हे सगळं उघडं पडतं त्याचंवालं कॉल आल्यामुळे. ती विचारते त्याला, तो म्हणतो की माझा साखरपुडा झालेला आहे, मी तुला सांगणारच होतो, पण कसं सांगू मला समजत नव्हतं. तर अमर हा एम्ब्रॉयडरीचं काम करायचं, त्यामुळे त्याच्याकडे कटर नेहमी असायचं. तर तेव्हासुद्धा ते दोघं जेव्हा भेटलेले होते तेव्हा कटर त्याच्या खिशात होतं. आता रूमवर दोघं भेटलेले असतात, अमर हा झोपी जातो. तर ही काय करते, त्यानंतर ज्याच्या खिशाची कटर असतं ते घेते आणि डायरेक्ट त्याच्या पाडला वार करते. तर वार केल्यामुळे तो लगेच उठतो आणि तिला तसं ढकलून देतो बेडवरून खाली ढकलल्यानंतर ती खाली पडते आणि त्याला खूप त्रास होत असतो, कारण तिने 2-3 वार केलेले असतात त्या जागेवर. तर त्यानंतर तो काय करतो, तिचं मुंडकं दाबतो. त्यामुळे काय होतं, ती जागेवरच जाते. त्यानंतर 3:30 वाजता अमित हा बाहेर येतो रूमच्या आणि हॉस्पिटलला जातो, कोणाला कळू देत नाही. त्यानंतर मग काय होतं, हॉटेलवाले जे रूम बॉय असतात ते म्हणतात येतात, तर बघतात तर कॅमेऱ्यात सगळं कॅच झालेलं असतं अमित बाहेर गेलेला. पण नंतर कोणी बाहेर येत नाही, त्यामुळे त्यांना संशय येतो. त्या आतमध्ये जाऊन बघतात तर ही रेखा ही मृत झालेली असते. नंतर ते पोलिसांना कळवतात. पोलीस आता कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं अमित बाहेर गेलेला. अमित हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्यानंतर पळून जायचा प्रयत्न असतो. हॉस्पिटलला विलाज करतो आणि रेल्वे स्टेशनला जातो. तर त्यानंतर आता पोलिस चौकशी करतात. अमितचा चेहरा याच्यामध्ये आलेला असतो. तर पोलिस लगेच त्याचा पाठलाग करतात आणि त्याला पकडतात. सगळे जे काही झालेलं आहे ते सगळं तो पोलिसांना सांगतो, त्याला अटक होते. तर बघू शकता अनैतिक संबंधाचा शेवट भयंकरच होता. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, त्यामुळे आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही. हेतू फक्त एवढंच, अशा घटना घडू नये. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.